साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? माऊली सांगतात की अंधार दूर होऊ दे, तिमीर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला होता, मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईन? त्यावेळेस सगळे ग्रह सगळे तारे खाली माना घालून शांत उभे राहिले. कुणीही धाडस दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ. त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढे आली आणि ती म्हटली, हे प्रभो, कुणी प्रकाश देवो न देवो, मी मात्र माझ्या परीनं प्रकाश द्यायचं काम करेल. आणि त्या पंथीनं पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं. मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल, नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता यायचा, पण आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपण जगाला प्रकाश देण्याचं काम करत आहात. त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो. ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग काय असेल ते जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल, सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे. आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊलींनी थेटच सांगून टाकितलंय, हो, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मग याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं? परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल. पण कधी मिळेल? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊली सांगतात की अंधार दूर होऊ दे, तिमिर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. मला वाटतं की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला, अज्ञान दूर झालं, तिमिर दूर झालं की मग आपल्याला जे जे हवंय ते मिळणार आहे, असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे. आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे? आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची? लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो. आई काय म्हणायची? देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा कशात ठेव? सुखात ठेव. आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो. आजोबा सांगायचे, देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा सुखात ठेव. सुख ह्या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता. तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते, देवानं सुखात ठेवावं, आपण आनंदी राहावं. जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं? हां, 2-5 लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं, पण त्यातही सुखाची अपेक्षा होती. कुंती भगवंताला म्हणते, मला प्रचंड दुःख दे, पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहो मुखी. तुकाराम महाराज म्हणतात, भिकाऱ्याचं कर, फकीराचं कर, दारिद्र्य दे, पण तुझं हरिनाम मात्र मुखात राहू दे. एकीकडे दुःख मागितलं, पण कुठे ना कुठे एक सुखाची, एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते. आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचंय? खरंच राहायचंय? मला एक सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? राहायचंय खरं? मग आनंदी राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे माहिती आहे का? आपल्याला आनंदी राहायचं नाही आहे, आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं आहे. तुम्ही बघा, 10-20 लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो, तिथं काही बघतच नाही तो माणसं. फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय, फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय. बरं, आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे, ठेवलं तर त्यात वावगं काहीच नाही, पण खरं दुःख कुठे आहे माहिती आहे का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, सगळ्या ट्रिपचा खर्च वायाला गेला, ही अशी भावना होते माणसाची. मग अडचण कुठे? आनंदी राहायचं सोपं आहे हो, पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड चालली आहे ना, तिथे सगळं अवघड आहे. साधनं वाढत गेली, पण आनंद किती होरपळत गेला आपण थोडंसं शोधून बघूयात. पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो, माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती. फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती, पत्राची वाट पाहणं होतं. पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं, आई पोस्टमनला म्हणायची, बस बाबा चहा घेऊन जा.
संवादात मजा होती, संवादाची साधनं नव्हती. आता संवादाची साधनं अपार आहेत, पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही. मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे, विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले. ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत, घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमध्ये. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहिती आहे? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगं असलं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती. मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं, पोरगं तिकडं रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. ह्याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी, आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का? पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे, आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं, पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना त्या चोरटे हाणमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं ॲनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का कोण, तुम्हाला कसं माहीत? तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळे, आम्हाला माहीत आहे तुझ्याकडे काय काय, दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय. आनंदी राहायचं असणं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का?
सुख आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत, त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता यायच्या. आपल्या शेजारी भूतानसारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला, सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत, आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता. त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चपाती दे, मीठ तिखट नसलेली भाजी दे, मस्त AC लावत महागड्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये AC लावून तो जेवण करत होता. त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते, आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल मीठ मिरची खात होता. समोर पाटातून पाणी वाहत होतं, हिरवगार शेत समोर डोलत होतं. पैसे कमवू नका या मताचा मी नाही आहे, पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे, पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाही आहे. काहींकडे ढिगानं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही, तर काय म्हणावं. पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही, किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही. आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे, आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे. त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती, बापानं त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे. यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट, यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं, आणि परत पुरून ठेवायचं. एवढाच उद्योगाच आहे. वीट खर्च करायची नाही, पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची हाय का नाही, आणि परत लपून ठेवायची. एक दिवशी वीट चोरीला गेली. वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला, म्हणला पिढ्यानं पिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली, म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली. पोलीस म्हणले कुठं ठेवली होती? घरात ठेवली. कुठं? पुरून. आणि काय करायचा? काय नाही साहेब, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, आणि परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं, आणि वीट चोरीला गेलेली दिसली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून देऊ. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का, माझी सोन्याची वीट होती, तुम्ही दगडाची दिली. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असू नाही तर सोन्याची? घरी जायचं, पुरून ठेवायची, हाय का नाही बघायची, आणि परत झोपायचं. मग सोन्याची असू नाही तर दगडाची तुला काय फरक आहे का? काहींकडे ढिगाण आहे साहेब, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण? भगवंतानं आपल्याला 2च ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा, किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठं मन लागतंय, मग आपल्याकडे दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा. एकही रुपया वरती घेऊन जाण्याची सुविधा नाही, आणि असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय करता येईल? किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत. जन्माला आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती? अहो आपण माणसं आहोत, माणसांना व्यक्त होता येतं. मला माझ्या भावना तुमच्यासमोर मांडता येतात, माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो, तुम्हाला रडता येतं, तुम्हाला हसता येतं, तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली. हो आपण किती नशीबवान आहोत. रोज हायवेवरती 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब, याची आमची तक्रार घ्या. धाब्यावरती रोज 10-5 कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात, काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला, तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात. त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो, त्यांना भावना व्यक्त करता येते, आमचा शेवटचा प्रवास आहे जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त होता येत नाही, माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं. मग आपण व्यक्त का होऊ नये? आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही, कधी स्पर्शातून, कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं.
पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होणंच विसरून गेलोय. माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा. खरं तर तुम्ही मनात विचारा ना की भगवंत असे समुद्रामध्ये झोपलेले आहेत, वरतून शेषनाग असा सावली धरून आहे, लक्ष्मी माता पाय चेपतायत, आणि अशा परिस्थितीत जर भगवंतानं अर्जुनाला सांगितलं असतं की तू शस्त्र उचल आणि मी आहे, कदाचित अर्जुनानं सांगितलं असतं देवा तुम्ही तिथेच आराम करा, युद्ध वगैरे काय करायचं ते मी बघतो. परंतु भगवान श्रीकृष्ण स्वतः कुरुक्षेत्रात आहेत, कुरुक्षेत्रामध्ये स्वतः सारथ्य करतायत अर्जुनाच्या रथाचं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्वतः रथावरती उभे असणारे भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगतात आणि अर्जुनाला सांगतात की हो लढ, मी आहे तुझ्यासोबत. आता शंख फुंकले जाणार, आता जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवरती तुटून पडणार, मृत्यूचा असा तांडव उभा राहणार, रक्ताचे पाठ वाहणार. या सगळ्या परिस्थितीची जाणीव भगवंत करून देतात आणि स्वतः कुरुक्षेत्रात आहेत म्हणून भगवंताच्या सांगण्याला अर्थ प्राप्त होतो. जर तसंच समुद्रात तिकडे आरामविराम करत जर कदाचित भगवंतानं सांगितलं असतं तर अर्जुनावरती त्या बोलण्याचा फारसा प्रभाव होऊ शकला नसता. भगवान श्रीकृष्ण कर्मयोग फक्त सांगत नाहीत, कर्मयोगाचे ते स्वतः पुरस्कर्ते आहेत. गीतेसारखा एक महान ग्रंथ गेली हजारो वर्ष तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवतो. त्याच्या पाठीमागची अनेक कारणं असतील, पण त्यातलं हेही कारण आहे भगवान श्रीकृष्णाचं जगणं. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून तुम्ही ज्ञानोबरायांचं जगणं वजा करा, तुकोबरायांच्या गाथीतून तुम्ही तुकोबरायांचं जगणं वजा करा. साधू संतांच्या या सगळ्या साहित्याला महत्व प्राप्त झालं ते केवळ आणि केवळ त्यांची प्रतिभा, त्यांचं लिखाण हा भाग तर आहेच, पण याही पेक्षा साधू संतांचं साहित्य तुमच्या माझ्या मनावरती गारूड घालतं. याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर ते साधू संतांचं जगणं आहे. तुकाराम महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही फक्त सांगायला जन्माला आलेलो नाही आहोत, जे साधू संतांनी सांगितलं ते आमच्या जगण्यामध्ये कसं असू शकतं ते दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. वैराग्याची व्याख्या केली जाते इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकोबाराय वैराग्याची नुसती व्याख्या सांगत नाही, तुकोबाराय वैराग्य काय आहे ते जगतात. तुकोबारायांना इंद्रायणीनं गाथा परत केली हा आपण चमत्कार सांगतो. चला इंद्रायणीनं गाथा परत केली, तुकोबारायांचा अधिकार आहे. पण याही पेक्षा मोठा चमत्कार जर कोणता असेल तर पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबारायांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि मित्रांनो ती इतक्या सहजतेनं बुडून टाकली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोणतं असेल ना तर मला वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि म्हणून ज्ञानोबराय, तुकोबाराय यांच्या एकंदरीत साहित्याकडे बघत असताना त्या साहित्याचा शेकडो वर्ष तुमच्या माझ्या मनावरती जो प्रभाव पडतो त्याचं एक कारण असंही आहे की साधू संतांचं जगणं. आणि म्हणून या पावलावर पाऊल टाकून आपल्याला 4 पावलं चालता येईल का, ते जगता येईल का याचा विचार आपण करायला हवा. काय जगली ही माणसं. संतत्व हे तुमच्या कर्मानंच तुम्हाला बहाल केलं जातं. म्हणजे गाडगे बाबांचं नाव डेबूजी, आणि दिवाळीचा सण होता, ज्या मालकाकडे काम करत होते तो मालक आता असा पुरणपोळी खात बसलेला होता आणि बाबा असे दारात उभे होते. मालकानं पाहिलं आणि विचारलं डेबू काय बघून राहिला. बाबा म्हणले काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालकाला राग आला. मालकानं सांगितलं तुला पोळी खायची, हात पुढं कर. बाबांनी मोठ्या आशेनं असे हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला आणि हातात काट्याचा फोक घेऊन आला. बाबांनी हात पुढे केले होते, मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. अक्षरशः हात रक्तबंबाळ झाले. बाबा काहीच बोलले नाही, पलीकडे गेले. रस्त्याच्या पलीकडे एका दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते. बाबा रस्त्यानं जाणारे एकाने विचारलं डेबू काय करून राहिला. बाबा म्हणले काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. आणि बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. हाच डेबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले, बाबांच्या कीर्तनाला लोक गर्दी करायला लागले. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जगणं समजावून सांगायचे बाबा कीर्तनातून. गावात कुठेही कीर्तनाला गेले तर पहिल्यांदा हातात खराटा घ्यायचे आणि खराटा घेऊन सगळं गाव स्वच्छ करायचे. अगोदर गाव स्वच्छ करायचं आणि मग लोकांची मनं स्वच्छ करायची. पंढरपूरला जर कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तर बाबा असं कधी घाईघाई पाया पडायला गेले नाहीत. दर्शनाला जायच्या अगोदर बाबा तिथल्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन उभे राहायचे
आणि आलेल्या गेलेल्यांना सांगायचे, बाबांनो, विटेवर उभा असलेला, कमरेवर हात दिलेला तो पांडुरंग इथे ही घाण काढायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन करत 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 आज सगळी चंद्रभागा स्वच्छ करायचे आणि मग कीर्तन उभं राहायचं. हे बाबांच्या कीर्तनाला लोक गर्दी करायला लागले. एक व्यापारी बाबांकडे आला, म्हणला, बाबा, माझ्या गावात मला तुमचं कीर्तन ठेवायचंय, कीर्तनाला या. बाबा म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी कीर्तनाला नक्की येईल, माझी एक अट आहे. म्हणले, काय अट आहे? अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? मग मी कीर्तनाला येतो. बाबा, तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय, 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतो की. बाबा कीर्तनाला गेले, हातातल्या खराट्यानं गाव स्वच्छ झालं. बाबा कीर्तनाला उभे राहिले, कीर्तनही झालं. कीर्तन झाल्यावर लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा स्वतः पंक्तीमध्ये उतरून एकाला पुरणपोळी वाढत होती. सगळ्यांची जेवणं आटपली. बाबा दुसऱ्या गावाला जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि बाबांना म्हटला, बाबा, सगळ्यांची जेवणं आटपली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले, राजा, पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीतून दुसऱ्या गावाला निघणार, बाबांचं लक्ष त्या बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली, बाबा गाडीतनं खाली उतरले. बाबांनी विचारलं, अरे बैल कुणाची र? एकानं सांगितलं, अमुक अमुक याची बैल आहेत. त्या बैलांच्या मालकाच्या जवळ गेले. मित्रांनो, बाबांनी त्याचा असा चिमटा घेतला दंडाला आणि त्याला म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काहीच नाही म्हणून बाबा पायी दुसऱ्या गावाला निघून गेले. काय प्रेम आहे हो! जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे, जोपर्यंत कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे हात सरसावतात, कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे पाय धावतात, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, त्या दिवशी समजायचं आता आपण माणूस उरलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला माणूस व्हायचंय का यंत्र व्हायचंय? मला वाटतं हे आपण ठरवायला हवं. जगणं जर सुंदर करायचं असेल ना, चरण कमळ दळू रे भ्रमरा. ज्ञानोबरायांनी सांगितलं, संतांच्या चरणाजवळ जावं लागेल. आणि संतांच्या चरणाजवळ जायचं म्हणजे फक्त देवदेव किंवा संतांची पूजा नव्हे. संतांनी जो संदेश दिला त्या संदेशावरून आम्हाला चालता येईल का? संतांनी जो मेसेज तुम्हाला मला दिला तो मेसेज आम्हाला समजून घेता येईल का? काय तुकोबारायांचं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. इथं बसलेली सगळी तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि तुकोबारायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आम्ही हे लक्षात घेत नाही. आम्ही फक्त मंदिराच्या दारात जाऊन उभे राहतो, देवाच्या पायावरती डोकं ठेवतो आणि देवा हे मिळेल का, देवा ते मिळेल का. देव अशानं एखाद्या हार नारळामध्ये प्रसन्न होणारा नाहीये. तू इतका सोपा आणि इतका स्वस्त आहे का? आपल्याला त्याच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर सत्कर्माच्या माध्यमातूनच पोहोचावं लागेल. कर्म, भगवान श्रीकृष्ण कर्मयोग सांगतात. सगळ्या सावता महाराजांनी शेतामध्ये काम करत असताना ते मंदिरात जाऊन तासनतास बसत नव्हते. याचा अर्थ मी असं म्हणत नाही मंदिरात जाऊ नका, दर्शन, तो प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धेचा भाग आहे. पण सावता महाराज तिथे शेतात दिवसभर काम करायचे आणि पाटानं पाणी निघालं तर त्या पाण्याला ते म्हणायचे की बाबा रे, असा थेट माझ्या पांडुरंगापाशी जा. ज्या पिकापाशी पाणी जातं, ज्या पाना फुलांपाशी पाणी जातं, त्याच्याच सावता महाराजांनी भगवंत पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. खरं तर सावता महाराज म्हणजे कर्मयोग सांगणारे संत आहेत आणि आपण हे समजून घ्यायला हवं. आणि स्वतःच्या कर्मातून, स्वतःच्या कष्टातून सावता महाराजांनी असा अधिकार प्राप्त झाला की भगवंत पंढरपुरावरून सावता महाराजांना भेटायला आरणला यायचे, अशी कथा सांगितली जाते. मला वाटतं साधू संतांनी असं कधीच सांगितलं नाही की तुम्ही संसार करू नका, संसाराचा त्याग करा किंवा अमुक एक गोष्ट करा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळेल. अरे, ज्ञानोबरायांनी सांगितलं, ज्ञान दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ज्ञानोबराय सांगतात दुरितांचं तिमिर हटलं पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये अंधकार आहे, पाप आहे, ते दूर झालं पाहिजे, अज्ञान दूर झालं पाहिजे. आणि हे अज्ञान दूर करायचं असेल तर काय करावं लागेल? आजच्या मितीला तुमच्या माझ्यासमोर शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय उपलब्ध आहे? पोरांनो, आज जर आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल, शिक्षण सोडून दुसरा पर्याय तुमच्या माझ्यासमोर उपलब्ध नाही. आणि म्हणून शिक्षण, आजच्या मितीला तुम्ही हे जे तुमचे शाळा कॉलेज मधले दिवस आहेत ना, आज तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे कॉन्सन्ट्रेट करा. थोडंसं तुम्ही गांभीर्यानं तुमच्या शिक्षणाकडे बघा.
हे 5-10 वर्ष जर तुम्ही कष्ट केले ना, पुढचा सगळा प्रवास सुंदर आहे. पूर्वीनं उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून येईल इथे कॉलेजला यायला. आम्ही जेवढे स्टेजवर बसलेलो आहोत ना, आम्ही सगळे तिथे तुमच्या स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. तुम्ही साध्या तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं भविष्य बदलून जाईल, एखाद्या गावाचं, एखाद्या तालुक्याचं चित्र बदलून जाईल. आणि हे अधिकार पोरांना तुमच्याकडे यावेत यासाठी तुम्हाला करायचंय का? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचा. तुम्हाला आत्ता फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. मग मागे बसून काहीतरी जोक क्रॅक करणं, त्याच्यावरती आत्ता 4 लोक हसतील, आपल्याला हे सगळं छान वाटतं. मी म्हणत नाही कॉलेजमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासच केला पाहिजे. अरे मैदानावर जा, खेळा, लॅबोरेटरीमध्ये जा, काही प्रयोग करा, लायब्ररीमध्ये जा, चांगली पुस्तकं वाचा. पण कर्म, भगवान श्रीकृष्ण कर्मयोगाचे पुरस्कर्ते आहेत आणि सगळ्या साधू संतांनी कर्माला महत्व दिलं. म्हणून जगात आहे ना, आज कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं जर असेल तर तुम्ही तुमच्या कर्माला घाबरा. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं, तिथे कुणाचाच वशिला चालत नाही. आणि मग तुमचं कर्म जर सुंदर असेल, तुमचं काम जर चांगलं असेल, तर मग परमेश्वरही तुमच्या मदतीला धावून येतो. तुम्ही जनाबाईंचं चरित्र वाचा. संत जनाबाई आपल्या भक्तीतून त्यांनी असा काही अधिकार प्राप्त केला की असं सांगतात की जनाबाई जेव्हा जात्यावरती दळायला बसायच्या, दळण दळायला, साक्षात पांडुरंग परमात्मा जनाईला मदत करायला यायची. आणि जनाई जसं म्हणायची ना, ये रे बा विठ्ठला, ते जात्यावरती ओव्या दळता दळता जनाबाई जसं म्हणायच्या ये रे बा विठ्ठला, भगवंतही तिच्या पाठीमागं म्हणायचे ये रे बा विठ्ठला. एक दिवशी जनाबाई विचारते, अरे देवा, मी म्हटलं ये रे बा विठ्ठला तर ठीक आहे, पण तू साक्षात पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहेस आणि तूच म्हणतो ये रे बा विठ्ठला. तेव्हा भगवंत सांगतात, जना तू जशी आहेस ना, मला तसंच व्हावंसं वाटतं. तू जसं म्हणतेस ना, मला तसंच म्हणावंसं वाटतं. चोखोबाची गुरे राखतो, नामयाची खीर चाखतो. अरे नामदेवरायांच्या भक्तीसाठी आपलं पोरग आपल्या हातून लवकर जेवत नाही. पोराला जीव घालायचं म्हणलं तर त्याच्या पाठीमागं तासभर फिरावं लागतंय. आणि कथा सांगते, नामदेव महाराजांनी खीर घेऊन गेले भगवंताला आणि नामदेवरायांचा अट्टहास, नामदेवरायांचे प्रयत्न पाहून भगवंताला येऊन त्यांची खीर खावी लागली. चोखोबा महाराजांना त्यांची गुरं राखायला भगवंत येऊन मदत करत होते. या सगळ्या कथांचा मतितार्थ, तुम्ही या चमत्कारांमध्ये फक्त अडकू नका. याच्या पाठीमागचा मतितार्थ तुम्ही लक्षात घ्या. याच्या पाठीमागचा मतितार्थ आहे, तुमचं कर्म जर चांगलं असेल तर भगवंताला तुमच्या मदतीला धावून यावं लागतं. पण भगवंत कधी मदतीला आला हे कळलं पण पाहिजे. नाही तो येईल या आशेमध्ये, अरे देव असा तुम्ही जसं चित्रात बघताय, भगवान शंकर तुमच्या मदतीला येणार म्हणजे हातात त्रिशूळ वगैरे घेऊन येणार, असं नाही. तुम्हाला मदतीला येणारी तुमच्यातली ही माणसं भगवंतापेक्षा वेगळी आहेत का? तुम्ही जेव्हा पुण्यात पहिल्यांदा शिकायला आला तेव्हा कुणीतरी तुम्हाला रूम दिली असेल राहायला, तुमच्याकडे फी भरायला पैसे नव्हते, त्यावेळेस एखादा मित्र तुमच्यासाठी धावून आला असेल. माणसांमध्ये भगवंत आम्हाला ओळखता येईल का? एकाची अशीच देवावरती खूप श्रद्धा होती, पूर आला आणि मग म्हटला देव मदतीला येईल. अनेक जण त्याच्या मदतीला आले, पण हा म्हटला नाही, देव आल्याशिवाय मी इथून निघणार नाही. आपल्याला गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. शेवटी मंदिराच्या वरती जाऊन उभा राहिला, एक नाव भरधाव वेगानं आली, बाबा रे बस या नावेमध्ये, चल मी सोडवतो पलीकडे. नाही, देव आल्याशिवाय नाही. थेट कळसावरती चढला, पाणी वरती येत होतं. शेवटी वरतून एक हेलिकॉप्टर आलं, त्यानं दोर सोडला, बाबा पकड वरती ये. नाही, देव आल्याशिवाय नाही. शेवटी नाकातोंडाशी पाणी आलं, मरण पावला, वर गेला. वर गेल्यानंतर देवाला म्हटला, देवा मला एकदा फक्त तू खाली पाठव. म्हणले का? नाही, मला सगळ्यांना ओरडून सांगायचंय, देव तुमच्या मदतीला कधी येत नाही. तेव्हा देवानं सांगितलं, राजा तुला देव येत नाही हे सांगायला खाली जायचंय. राजा तुला जे सुरुवातीला 4-10 जण जे मदतीला आलते ते कोण होते? नाव घेऊन येणारा कोण होता? हेलिकॉप्टर पाठवणारा कोण होता? तुला ओळखता आला नाही, याला मी काय करणार? भगवंत तुमच्या मदतीला येतो पण आपल्याला ओळखता येत नाही. तुकोबारायांनी फार गोड सांगितलं, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. तुकोबाराय फार धाडसानं हे विधान करतात. मला वाटतं भगवंत चराचरात आहे, तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तुमच्या आत असलेला भगवंत आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून कर्माला प्राधान्य द्या, कर्माला महत्व द्या आणि चांगलं कर्म करत आपण आपली स्वप्न पूर्ण करावीत. आपण आपल्या धुंदीत, आपण आपल्या मस्तीत राहावं.